नमस्कार. आपण बघतोय महत्तम किरकोळ निर्धारण नियम 1996 एम-आर-पी लो 1996. याच्यामध्ये मी व्याख्या दिलेल्या आहेत, ते वाचून घ्या. त्यातली मला महत्त्वाची वाटलेली व्याख्या एकच आहे, की निर्मातामध्ये आपल्याला माहिती आहे पी-एल-एल, सी-एल-1, बी-आर-एल निर्माते असतात. पण त्याच्याबरोबर एम-आर-पी रूलमध्ये जो निर्माता आणखीन एक व्याख्या दिलेली जी महत्त्वाची आहे, ते आपल्याला वाटत नाही. तर एफ-एल-1 अनुज्ञप्ती धारक सुद्धा जे विदेशातून आयात केलेले मद्य कस्टमच्या ताब्यातून मागवतात. त्यांचा तिथून काढून घेण्याचा अधिकार टॅक्स भरून, कस्टम ड्युटी भरून जो अधिकार त्यांना मान्य आयुक्तांनी दिला आहे, ते सुद्धा या एम-आर-पी रूलनुसार निर्माते या व्याख्येत येतात. नंतर एम-आर-पी म्हणजे काय, तर ज्या महत्तम किमतीवर सर्व कर त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, अशा पद्धतीनं एम-आर-पी तयार होते, ज्याच्यामध्ये सर्व कर, स्थानिक कस्टम ड्युटी, वाहतूक चार्जेस असतात, मालवाहतूक खर्च, कमिशन व इतर खर्च समाविष्ट असतात. पेय मद्य, पोर्टेबल लिकर, देशी मद्य, IMFL, नंतर विदेशी मद्य. नंतर बघा आता आपण एम-आर-पी प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन बघूया. देशी मद्याबाबत सरळ आहे 4.5 गुणिले मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे निर्मिती खर्च. माझा जो मॅन्युफॅक्चरर असेल, CL1, PLL, BRL निर्माता, तो म्हणेल मला इतका खर्च आला, इतका खर्च आला, ती त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट घोषित केलेली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल. त्याला गुणिले देशी मद्याच्या बाबत 4.5 करायचं, अधिक सेल टॅक्स जो सध्या 40% आहे. मग समजा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ₹50 त्याने घोषित केली, त्याला गुणिले 4.5 प्लस सेल टॅक्स जो आहे तो 40%. नंतर महत्त्वाचा येतो बाबा विदेशी मद्य, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं आहे. तर नुकतंच विदेशी मद्याचे उत्पादन शुल्काचा दर पण बदललेला आहे आणि एम-आर-पी पण सुधारित रेट्स केलेले आहे. तर त्याच्यात त्यांनी 2 गट पाडलेत. पहिला गट जो आहे तो IMFLचा 1 लिटरची किंमत, निर्मिती किंमत जर निर्मात्याने ₹260 किंवा त्याच्यापेक्षा कमी प्रति बल्क लिटरला घोषित केले असेल तर, आणि दुसरा काय, तर निर्मात्याने त्याच्या IMFLची निर्मिती किंमत ₹260 पेक्षा जास्त घोषित केली असेल 1 लिटरसाठी, असा दुसरा गट तयार केला. त्याच्यासाठी 2 सूत्र त्यांनी वेगवेगळी तयार केली होती. आता बघा पहिला टप्पा घेऊया आपण. तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याचं काय आहे, तर ₹260 हे कशासाठी, 1 लिटरसाठी आहे. 1 लिटरसाठी त्यांनी म्हणजे लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे. कुणी? शासनाने. त्याला म्हणायचं कट ऑफ. लक्ष्मण रेषा म्हणजे कट ऑफ. आता बघा, जर 1 लिटरसाठी कट ऑफ म्हणजे लक्ष्मण रेषा 260 असेल, तर 750 ml साठी कट ऑफ किती असेल, तर ती डायरेक्ट कॅल्क्युलेशननं काढून दिलेली मी 195. 375 ml च्या बाटलीसाठी किती कट ऑफ, 97.5 आहे. 180 ml च्या बाटलीसाठी कट ऑफ किती आहे, तर 46.8 आहे. आणि 90 ml साठीच्या बाटलीसाठी कट ऑफ किती आहे, तर 23.4 आहे. या कट ऑफ प्राइस आहेत. आता बघा, याच्यापेक्षा नीट लक्ष द्या. प्रश्न असा आलेला आहे, की 750 ml च्या बॉटलची किंमत ₹150 असेल, तर एम-आर-पी काढा. आता पहिली गोष्ट, आपल्याला 2 सूत्र आहेत. त्या दोन्ही सूत्रापैकी कुठलं सूत्र वापरायचं? तर 1 लिटरसाठी त्यांनी काय दिलंय, 260 असेल तर 260 पेक्षा कमी असेल, 260 किंवा 260 पेक्षा कमी असेल तर ते हे सूत्र वापरायचं. आणि त्याच्यापेक्षा जास्त दिलं असेल तर दुसरं सूत्र वापरायचं. पण 750 ml साठी दिलं असेल, 750 ml साठी काय वापरायचं, 375 साठी काय वापरायचं, 180 साठी काय वापरायचं, 90 साठी काय वापरायचं, हे ठरवायचं कसं? तर 750 ml च्या बॉटलीची किंमत जर 195 किंवा त्यापेक्षा कमी दिली असेल तर हे सूत्र वापरायचं. कोणतं? सरळ MC मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट गुणिले 6.5 अधिक सेल टॅक्स, बरोबर. 375 साठी काय केलं, 97.5 किंवा त्यापेक्षा कमी जर दिला असेल त्यांनी निर्मिती किंमत, निर्मिती मूल्य, तर एम-आर-पी काढण्यासाठी तुम्ही काय वापरायचं, हे सूत्र वापरायचं. तसंच 180 ml साठी निर्मिती किंमत जर घोषित केली असेल 46.8 किंवा त्यापेक्षा कमी, तर हे सूत्र वापरायचं. 90 ml च्या बाटलीसाठी 23.4 किंवा त्यापेक्षा कमी जर दिले असेल तर हे सूत्र वापरायचं. मात्र यांच्यावरती जर दिला असतील तर काय करायचं, तर सेकंड सूत्र आहे. जर निर्मिती किंमत म्हणजे 1 लिटरसाठी ₹260 पेक्षा जास्त, म्हणजे 1 लिटरसाठी ₹260 जास्त, तर 750 साठी किती आहेत, ती कट ऑफ 195 आहे.
आता बघा हे सूत्र काही वाचू नका, त्याखाली डायरेक्ट आपण उदाहरण घेऊया. उदाहरण बघा, जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 750 ml च्या IMFL ची बॉटलची ही डिक्लेअर केली असेल 202 रुपये, तर आता मी काय सांगितलं तुम्हाला, 750 ml च्या बाटलीची किंमत 195 पेक्षा जास्त घोषित केली तर दुसरं सूत्र वापरायचं. दुसरं सूत्र काय सांगतंय, MC × 5 म्हणजे MC म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. पहिला कंस काय सांगतं, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट गुणिले 5. एवढंच पहिला एवढंच लक्षात ठेवा. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय दिली, 202 गुणिले 5. त्याचं कॅल्क्युलेशन किती आलंय, 1010. आता दुसऱ्या कंसाकडे वळू. आता दुसरा कंस सांगतो काय, तर MC वजा कट ऑफ गुणिले 4. कट ऑफ काय दिलेला आहे 750 ml च्या बॉटलसाठी, 195. मग केला मी तर 202 वजा 195 केलं. 202 वजा 195 किती आलं, तर 7 येते. 7 गुणिले 4 28. म्हणून दुसरं खाली काय आलं, 1010 अधिक 28 प्लस सेल टॅक्स. आलं लक्षात. नंतर बघा, पहिलं 1010 अधिक 28 बरोबर किती आलं, 1038 अधिक 1038 चे किती, 40%. 1038 च्या 40% जी काही किंमत येईल ती त्यात जर मिळवली तर 1453 इतकं उत्तर येतंय. MRP काढण्यात. आता वरचं बघूया त्याचं गणित आपण. बघा, जर 750 ml च्या क्षमतेच्या IMFL बाटलीची किंमत जर 210 रुपये घोषित केली असेल तर MRP काढा. मी काय सांगितलंय, 195 च्या वरती 750 ml च्या बाटलीची किंमत गेली की ती काय येणार, सेकंड सूत्र येणार. दुसरं सूत्र काय सांगतं, MC गुणिले 5 अधिक MC वजा कट ऑफ गुणिले 4 अधिक सेल टॅक्स. पहिलाच कंस लक्षात ठेवा. MC काय, 210 गुणिले 5. त्याचं उत्तर किती आलं, अधिक 210 म्हणजे MC वजा कट ऑफ. कट ऑफ काय, 195 गुणिले 4. आता खाली या सगळ्याचं उत्तर तयार करून दिलेलं आहे. 210 गुणिले 5 त्याचं उत्तर येते 1010 अधिक 210 वजा 195 किती आले, 15. 15 गुणिले पुढचे 4 60. या सगळ्यांचं मिळून किती आलं, 1110 अधिक सेल टॅक्स. सेल टॅक्स किती आहे, ह्या 1010च्या 40%, ना की सुरुवातीच्या 40% नाही, 1010च्या 40% किती आला, 444. म्हणजे 1110 प्लस 444 बरोबर 1554 रुपये. अशा पद्धतीचं हे दुसरं गणित आहे. आता पुढचं आहे की कधी कधी काय करतील, ते एका बॉक्सची किंमत पण विचारतील, 750 ml च्या बॉक्सची. मग 750 ml च्या बॉक्समध्ये माहिती आहे आपल्याला 12 बॉटल असतात. 375 ml च्या बॉटलमध्ये माहिती आहे आपल्याला बॉक्समध्ये 24 बॉटल असतात. 180 ml च्या बॉक्समध्ये किती असतात, 48 बॉटल असतात आपल्याला माहिती आहे. 90 ml च्या बॉक्समध्ये किती असतात, 100 बॉटल असतात. मग ते तुम्ही गुणिले करू शकता. नंतर उत्पादन शुल्क काढा असं सुद्धा येऊ शकतं, किंवा थेट सूत्र विचारतील की देशी मद्याचं उत्पादन शुल्क अशा पद्धतीने काढलं जातं. कशा, तर निर्मिती मूल्याच्या 220% किंवा प्रति लिटर 205. IMFL च्या बाबतीत जर 260 किंमत असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर काय येईल, MC गुणिले 450% किंवा प्रति लिटर मागे 750 रुपये. जे जास्त असेल ते हे पाठ करावं लागेल. आणि नंतर काय, प्रति बल्क लिटर निर्मिती किंमत जर 260 पेक्षा जास्त असेल तर मात्र MC गुणिले 300%. अशा पद्धतीनं उत्पादन शुल्क म्हणजेच काय, एक्साइज ड्युटी, त्याचं सूत्र आहे. इतकंच आहे. याच्या पलीकडे पुढचं काही करत बसू नका तुम्ही. एवढंच लक्षात ठेवा आणि याच्यावर फोकस करा. फार अवघड विचारलं जात नाही, सोप्यात सोपं. कारण आयोगाला तुम्हाला विभागीय परीक्षेला विचारलं जातं, कारण विभागीय परीक्षेला लिहायला जास्त वेळ असतो, लिहायसाठी दिलेला असतो, 3-3 तास असतात. मात्र इथं 30 सेकंदात 1 मिनिटात म्हणजे तुम्हाला ते उत्तर काढायचं असतं. त्यामुळं छोट्यात छोटं, सोप्यात सोपं, पण तुम्हाला लक्षात राहील असं विचारलं जातं. आलं लक्षात. थँक्यू.